आज दिनांक 11 एप्रिल 2026 ग्रामपंचायत कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे नदीच्या कडेला असलेला हा महाकचरा प्रकल्प पहा सगळीकडे धूर चाललेला आहे आणि या ठिकाणी घंटागाडी आलेली आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ओला कचरा जो प्रक्रिया करून त्याच्यापासून आपण कंपोस्ट खत तयार करण्याचा जो प्रकल्प होता, सेको कंपनी जो प्रकल्प करत होती, त्यांनी तो नाकारल्यामुळं गावातले नागरिक जे आहेत पहा ते ह्या गाडीमध्ये कचरा टाकायला लागलेले जातात. म्हणजे ओला कचरा आणि सुक्का कचरा आता मिक्स यायला लागलं पहा, इथे दिसते आपल्याला. अशा पद्धतीने गावामध्ये दुर्गंधी सुरू झालेली आहे आता गेले 10 दिवसापासून. आणि इथं काय विल्हेवाट लावण्याचा मार्ग आहे? इथं आपणाला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा काय मार्ग दिसतो? जे हा व्हिडिओ पाहतात त्यांनी मला त्या प्रतिक्रियेमध्ये टाकावं की या ठिकाणी इथं गाय दिसतात पहा, एकतर गाई किती मोठं पोट झालं तिचं बघा. आता ह्या गाया जर या ठिकाणी चरत असतील आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये इथे केळी बांधलेली आहेत पहा, ते कालच्या बाजारचं दिसतंय सगळं. तर ह्या केळी जर समजा खात असताना प्लॅस्टिकची पिशवी ह्या गाईच्या पोटामध्ये गेली आणि अशा पद्धतीची जी गाईच्या पोटातली पिशव्या आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या गाईच्या पोटात साठल्यामुळं एक पॉलिथिन पोल्युशन हे दुधामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि असं पोल्युटेड दूध जे आहे ते आपण पिणार आहोत आणि आपण आजारी पडणार आहोत. आपल्याला कॅन्सर होणार आहे, आपल्याला डायबिटीस होणार आहे, आपले हातपाय दुखणार आहेत, आपल्याला सगळं काय होणार आहे. त्याला हे जबाबदारी पहा. हे केळीचा ढीग पडला, आता त्याच्यामध्ये काचेच्या बाटल्या पडल्या. काचाच्या बाटल्या, जे दारूचे जे दुकानं आहेत त्या दारूच्या दुकानांमध्ये उरलेले जे बाटले आहेत त्यांनी त्यांची विल्हेवाट लावायला पाहिजे. ते बाटल्या सगळे इथे कचऱ्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे फुटलेल्या बाटल्या, ओला कचरा, सुक्का कचरा सर्व मिक्स या ठिकाणी चाललेले पहा. त्या गाडीमधून शेवटी भात पडलेला आहे. आता जर हा खरकटा जो भात आहे, इथं खरकटा अन्न दिसते आपल्याला, हा कमीत कमी 50 ते 60 किलो भात असेल. मग अशा पद्धतीने जर आपण खरकटा अन्न स्वतंत्र गोळा करत होतो सेको कंपनीच्या प्रकल्पाप्रमाणे, तो बंद पडलेला ह्या शेळ्या पहा इथं आपल्याला दिसत आहेत. शेळ्यासुद्धा प्लास्टिक खात आहेत. मग शेळ्यांनी प्लास्टिक खाल्लं, त्यांच्या दुधामध्ये पोल्युशन. गायींनी प्लास्टिक खाल्लं, त्याच्या दुधामध्ये पोल्युशन. म्हशींनी प्लास्टिक खाल्लं, त्यांच्या दुधामध्ये पोल्युशन. हे पहा, ती गाई कसं खाते पहा. त्याच्या आतमध्ये मेथीची भाजी आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने प्लॅस्टिकची पिशवी. ती गाई कशी खाते पहा. ती कमीत कमी 10 ते 15% त्या गाईच्या पोटामध्ये ती प्लॅस्टिकची पिशवी जाणार आहे, हे 100% पहा. ती खाती कशी सगळ्यांनी बघा. म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मेथीची भाजी, आणि ती मेथीची भाजी जो कोणी असेल घरगुती त्यांनी जे टाकलेलं असेल त्यांनी इतकी पॅक करून टाकली की त्या गायलासुद्धा ती प्लॅस्टिकच्या पिशवीतली भाजी काढून खाता येणार. अशा पद्धतीने जर नागरिकांनी कचऱ्याचं नियोजन केलं तर नागरिक एक दिवशी कचऱ्यात जातील, नागरिकांच्या दारापुढं कचरा जाईल. मग त्या टायमिंगला म्हणू नका की कचरा कुठून आला. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? आता ह्या गाईला किती वेळ झाले बघा, इकडे तिकडे झटके मारते तोंडाने, पण तिला ती प्लॅस्टिकची पिशवी फुटत नाही आहे. मग ती काय करणार, थोडीफार चावणार, अर्धवट चावलेलं प्लॅस्टिक तिच्या पोटात जाणार. असं घे बा, इथं पण हाच प्रकार चाललेला आहे. असा सगळा प्रकार जर या गाई म्हशींनी जर आपलं प्लॅस्टिक खाल्लं तर त्याच्यामध्ये दुधामध्ये येणारं जे प्लॅस्टिकचं जे अंश आहे तो आपल्याला नक्कीच हानिकारक आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की जो ओला कचरा आहे त्याच्यापासून बायोगॅस तयार करणं, बायोगॅसला कॉम्प्रेसर बसवणं, कॉम्प्रेसरवरून लाईट तयार करणं आणि परिसराला लाईट पुरवणं. मीटर टाकून पुरवा. कचऱ्यापासून वीज निर्मिती, त्यानंतर कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती, कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि कचऱ्यापासून सोन्याची निर्मिती. या ठिकाणी प्राध्यापक गव्हाणे यांच्या संशोधन कार्यानुसार या सगळ्या गोष्टी आपण तयार करणार आहोत. फक्त प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांच्या संशोधनाला संबंधित प्रशासनाने परवानगी द्यावी, संबंधित प्रशासनाने आदर करावा.
आणि सदरचा प्रकल्प राबवण्याची परवानगी द्यावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.